साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्री कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन रस्त्यावर बसून पत्ते खेळत कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। मंत्री कोकाटेंनी विधानसभेची गरिमा मलिन केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची निदर्शनं। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या, कार्यकर्त्यांची मागणी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण। लातूर जिल्ह्यातील औसा, रेणापूर, निलंगा आणि अहमदपूरमध्ये बंद। छावासह अनेक पक्ष संघटनांकडून जिल्हा बंदचं आवाहन। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या परिसरात शेतकऱ्यांचं आंदोलन। आंदोलनावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक ते लिंगमळा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यात झाड लावून निषेध। रस्ता दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वाकत गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यानं वाशिम जिल्हा परिषदेसमोर मुंडण आंदोलन। प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। आश्रमशाळेतील शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी। उपोषणकर्त्यांची आमदार हिरामण खोसकर आणि मनसे नेते दिनकर पाटील यांनी घेतली भेट। आंदोलकाची बिघडली अचानक तब्येत, आंदोलकाचा उपचार घेण्यास मात्र नकार। परभणी शहरासह जिल्ह्याभरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कसुरा नदीला पूर। पाथरी सेलू रस्ता वाहतुकीसाठी बंद। रस्ता बंद झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। गोंदियात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारपासून जोरदार पाऊस। धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आता शेती कामांना वेग येणार। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा। वर्ध्यात 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातही बरसल्या पावसाच्या सरी। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला मोठा पूर। पुलावर पाणी आल्यानं कुत्तरडोह गावाचा संपर्क तुटला। 4 ते 5 दिवस बाहेरील संपर्क होणार नसल्याचा अंदाज। बीडच्या कोथळा गावातील सरस्वती नदीला पूर। काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे माजलगाव परिसरात सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जनजीवन विस्कळीत। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। रात्री 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सलग पाऊस। लोकांची शेती आणि संसारोपयोगी साहित्य गेलं वाहून। कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय। 27 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। कोकणात आज ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्याचा संपर्क तुटला। होडावडा पुलावर पाणी साचलं। तळवडे, होडावडे गावातील शेतांमध्ये पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा। सोयाबीन, तूर, मूग सारख्या खरीप पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळणार। जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस। अंगलगाव, शेलगाव आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। कस्तुरा नदीला पूर। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची उघडीप। पाऊस कमी झाल्यानं राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट बंद। गेल्या 33 दिवसात सर्व्हिस गेटमधून 9 टीएमसी पाण्याचा विसर्ग। राधानगरी धरण 92% भरलं। बीडच्या माजलगाव, पाटोदा, गेवराई, अंबाजोगाई, परळीसह अनेक भागात पावसाची हजेरी। पावसामुळे शेती कामांना वेग। पावसामुळे बळीराजाही सुखावला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात 2 वेळा मुसळधार पावसाची हजेरी। नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती। अनेक गावांमधील शेती पाण्याखाली, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणी परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अकोल्यात गेल्या 8 दिवसांनंतर पावसाची हजेरी। तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचलं। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। चिपळूणच्या सवत्सडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। परशुराम घाटाच्या पायथ्याचा धबधबा सौंदर्यानं खुलला। पावसाचा जोर कमी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी। अकोल्याच्या तेल्हारामधील लेंढी नाल्याला पूर। पुरात 17 वर्षीय तरुण वाहून गेला। शेतातून घरी जाताना गाडी घसरल्यानं पाण्यात वाहून गेला। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली। घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम। डोंगरातील मातीचा मोठा भाग रस्त्यावर। वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या अनेक भागांमध्ये शेतात, घरात पुराचं पाणी शिरलं। रिसोडच्या शेलू खडसे, वाकत परिसरात पूरस्थिती।
जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 942 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पाणलोट क्षेत्रात 199 मिलीमीटर पावसाची नोंद. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 10 ते 15 दिवसापासून पावसाची दडी. दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर संकट. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुंदर वस्त्र आणि आभूषणांनी नटलेल्या सुंदर गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल. विविध रंग, वस्त्र आणि आभूषणं घातलेल्या गणेश मूर्तींना भक्तांची प्रतीक्षा. गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाण्यासाठी 12 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार. गणेशोत्सवाला पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा. सिंधुदुर्गात गणेश मूर्ती बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पीओपीच्या गणेश मूर्तींची किंमत 2 पट वाढली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार. बीडच्या अंबाजोगाईत 36 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या. आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचलल्याची नातेवाईकांची माहिती. नंदुरबार शहरातील खोदाई मंदिरात भरधाव कार घुसली. अपघातात मंदिरात खेळणारी 13 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी. धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम गावात स्मशानभूमीवरून वाद. मनूर गावातील मृतांवर संगम गावातील गायरान जमिनीवर अंत्यसंस्कार. संगमच्या गावकऱ्यांचा विरोध. घटनास्थळी तणावाचं वातावरण. सोलापुरात जेसीबीद्वारे कंपाऊंड पाडल्यानं गुन्हा दाखल. जेसीबीवर गुन्हा दाखल करणं तुला महागात पडेल. जेसीबी मालकाकडून फिर्यादीला धमकी. ग्रामीण पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. बीडच्या आष्टीतील हिंगणीमधील तलावाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं बबन झांबरे यांचं उपोषण. उपोषणकर्ते बबन झांबरे यांचं राज्यपाल आणि अधिकाऱ्यांना निवेदन. 2 दिवसापासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. जळगावच्या धानोऱ्यातील आश्रमशाळेत 3रीत शिकणारी मुलगी अचानक बेशुद्ध पडल्यानं गोंधळ. या घटनेनंतर 100 पेक्षा अधिक पालक मुलामुलींना घरी घेऊन गेले. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी कार ऑन ट्रेन अर्थात रोरो सुविधा सुरू. आरक्षणाची प्रक्रिया कालपासून सुरू. प्रवाशांना दिलासा. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण. शासनानं लक्ष देऊन नवीन इमारतीला मंजुरी देण्याची सरपंच आणि गावकऱ्यांची मागणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये दापूर माळमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था. पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांवर शिक्षण घेण्याची वेळ. इमारतीच्या बांधकामासाठी वनविभागाची परवानगी मिळत नसल्यानं शाळेची दुरवस्था. नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर वाहून आला. मालवाहू जहाजातून कंटेनर खाली पडल्याचा संशय. कंटेनरमध्ये नेमकं काय आहे याचा तपास सुरू.